मनसेचे नेते संदीप देशपांडे सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया तिकडे। त्याच्यापेक्षा जास्त मी बोलणार नाही आणि त्या ज्या एकट्या लढतायत त्याच्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत। बिहारच्या रिझल्ट नंतर हा युटर्न वाटतं काँग्रेसचा मुंबईमध्ये? नाही, बिहारच्या रिझल्ट नंतर ज्या पद्धतीने काँग्रेस आपटलेली आहे, मला असं वाटतं त्यांनी त्यांचं आत्मचिंतन करावं। दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा स्वतः कुठे कमी पडतात याचा विचार त्यांनी केला पाहिजे। बिहार निवडणुकीमध्ये मतदार याद्यांचा विषय घेऊन विरोधी पक्षांनी रान पेटवलं होतं, फेक वोटर्स, मात्र त्याचा निवडणुकीमध्ये परिणाम नाही। मला असं वाटतं आता नुकत्याच बिहारच्या निवडणुका झालेल्या आहेत, थोडे दिवस जाऊ द्या, काय झालंय काय नाही याची सत्यता बाहेर येईल। आज काँग्रेस चिंतन शिबिर होतं, पण चिंतन शिबिरामध्ये फक्त एकच विषय होता, मनसे, आणि मनसेबरोबर आम्ही जाणार नाही असं ठाम सांगितलं। पहिली गोष्ट, आमंत्रण कोणी दिलेलं त्यांना? आमच्याबरोबर या असं आमंत्रण आम्ही दिलं नव्हतं, त्यामुळे स्वतःच चिंता करायची, स्वतःच आमंत्रण हे करायची आणि स्वतःच नाही म्हणायचं, या गोष्टीला काय अर्थ नाही ना। आम्ही काय त्यांना आमंत्रण दिलं नाही किंवा आम्ही काय प्रस्ताव दिला नाही, त्यामुळे आमचा काय विषय नाही। मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठीवाद पाहायला मिळतोय। नालासोपारा ते विरारच्या दरम्यान ट्रेनमध्ये मारामारी झालेली आणि त्या ठिकाणी मला वाटतं आम्ही सगळ्यांना सांगू इच्छितो की जे बाहेरनं आलेले आहेत परप्रांतीय, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मुंबई महाराष्ट्र हा सर्वप्रथम मराठी माणसाचा आहे। इथे दादागिरी मराठी माणसाचीच चालणार, बाहेरच्या येऊन इथे दादागिरी नाही सहन केली जाणार नाही। असू शकेल, त्यांचं वैयक्तिक म्हणणं काही असू शकतं, त्याच्यात काय प्रॉब्लेम नाही। तर मनसेचे नेते संदीप देशपांडे माध्यमांसोबत बोलत होते आणि काँग्रेसनी स्वबळावर मुंबईमध्ये लढण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या संदर्भात त्यांना प्रश्न विचारला होता। त्यावेळेला तो काँग्रेसने घेतलेला निर्णय, आम्ही तसंही त्यांना आमच्याशी युती करायला विचारलेलंच नव्हतं असं उत्तर यावेळेला संदीप देशपांडे यांनी दिलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।